नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे. तर आज आहे आमुषा निमित्ताने आम्ही देव साफ करते. आपले दिवे वगैरे सगळे स्वच्छ करून घेते. सगळे दिवे काढून घेतलेले आहेत मी. तर सगळे ठेवलेले दिवे वगैरे सगळे साफ करायचे. त्याचं संध्याकाळी याचं पूजन करल. तर आता स्वच्छ घासून पुसून ठेवल. तर आता सगळे माझे रोजचे कामं झालेले आहेत. तर आपण आता हे साफसफाई करून घेऊ. चला पुढे संपूर्ण बघा व्हिडिओ. तर हे असं गोदा जल आहे, याच्याने मी देव साफ करते. तर हे असे स्वच्छ निघतात. एक एक थेंब टाकलं ना तर असे स्वच्छ निघतात. अशा हाताने घासून घ्यायचे. हे बघा किती स्वच्छ निघालेले. सगळे मी असं स्वच्छ घासून घेते या गोदाजलने. तर असे देव स्वच्छ धुतले गेले आहेत. तर आता दिवे घासून घेते मी. आता हे सगळे आज दीपामावस्या आहे ना, त्याच्याने हे दिवे सगळे घासून पुसून घ्यायचे. संध्याकाळी त्याचं पूजन करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला देवारा पण साफ करायचं आहे. ते तुम्हाला दाखवते. पूजा वगैरे करून त्याच्यानंतर घराची क्लिनिंग करायची आहे मला आज. दिवे साफ करून घेते. सगळे ठेवलेले दिवे वगैरे सगळे आज काढून स्वच्छ घासून पुसून ठेवायचे. त्याचं आज पूजन करायचं संध्याकाळी. तर संध्याकाळी मी कशी पूजन करणार ते पण तुमच्यासोबत शेअर करा. स्वच्छ घासून घ्यायचे सगळे दिवे. आज दीपामावस्या आहे. तर श्रावण चालू होणार आहे उद्यापासून. त्याच्याने म्हणून आज सगळी घराची साफसफाई सगळं स्वच्छ करून घ्यायचं असतं. आषाढ महिना संपत आला आहे. आज शेवटचा दिवस आषाढाचा. ही अशी चिमणी माझ्या आईने पंढरपूरहून आणली होती. तर आता कोणी चिमणी वगैरे कोणी वापरत नाही. पहिले जमान्यात चिमण्या वापरायच्या, आकाशकंदील राहायचे, राखेला राहायचं. तर राखेने हे दिवे पेटवायचे. आता राखेलच भेटत नाही. तर त्याच्याने हे दिवे कोणी पेटवतच नाही. असे दिवे लावून बस नाही करता. सगळे ठेवलेले वगैरे सगळे दिवे घासून पुसून मग संध्याकाळी आपण त्याचं पूजन करू. आता दिवे पण स्वच्छ करून घेतले मी. देव पण स्वच्छ केलेले आहे. आता देवाला स्वच्छ करून घेऊ आणि पूजा करून घेऊ. आता आपण देवांची पूजा करून घेते. आता असं देवाला साफ करून घेते मी. आपल्या कपड्याने पुसून घेते पहिले स्वच्छ. तोंड खाली ना नको. परत आपण धुवून घासून आणलं ते आता परत धुवून ठेवते. पहिले मी असं मंगळागौर करते आपल्या देवीच्या नावाने. तर मी शुक्रवारी नाही तर मंगळवारी बदलवते. पुन्हा धुवून परत स्वच्छ करून ठेवते. भरायचं असतं. चांगलं असतं गरम. अशी
पद्धतीने त्याची पूजा करून घेते. अक्षता टाकून घेते त्याच्यात. फुलं टाकले, अक्षता टाकून दिले. ते पानं लावून ते आंब्याचे. आपल्या देवीच्या नावाने मंगल कळस भरतात. मी अशा पद्धतीने इथे ठेवून देते ना. आपण देवांची एक एक देवांच्या नावाने आपली पूजा झालेली आहे. तर आपण आता धूप दिवा दाखवून देऊ देवांना. तर आता कापूर वगैरे वाळून देऊ देवांना. कापूर लावला का वास सुगंधी वातावरण प्रसन्न होतं. आता दरवाजे स्वच्छ पुसून घेते. त्याच्यावर लाल जो सुस्ती काढायची सुरुचीनं तो दरवाजे पुसायला पुसून त्याची पण पूजा करायची आपल्याला. स्वच्छ दोघं साईडने पुसून घेते. सणावारांना आपण पुसतच राहतो. रोज पण असं पण नियंत्रणाला पुसतो. सणांना आपण पुसतो. स्वस्ती काढून दोघी साईडने पुसून घेतली स्वच्छ. ओल्या कपड्याने पुसला आता सुक्याने पुसून ओल्या कपड्याने. आता दरवाजावर कुंकूने असं स्वस्ती काढून घ्यायचं मध्यभागी. दिजे गाणं अशा पद्धतीने आपण काढून घेतलं. आपल्याला पण लावून बाजूला स्वस्त काढून आपला आता दरवाजाची पूजा झालेली. आता आपण लेपन करून घेऊ उंबरठाला. हे पूजा करून घेऊ उंबरठाची पण दरवाजाची झाली आता. अशा पद्धतीने आता लेपन झालं आहे. आपण आता स्वस्ती काढून घेते इकडं. स्वस्तिक त्याच्यानंतर असं दोन्ही साईडला 2 रेषा द्यायच्या. तर आपलं स्वस्तिक पूर्ण होतं. शुक्रवारी अमावस्येला पौर्णिमेला मी लेपन करत राहते. कारण हळद लक्ष्मीचं प्रिय आहे. म्हणून आपण दरवाजाला लेपन केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होती. आपल्या घरात लक्ष्मी वास करते सदैव. म्हणून असं उंबऱ्याचं पूजन करायचं. देव धूप अगरबत्ती वाळून घेते. तर आपण कापूर घेतला आहे पाण्यात टाकून घेऊ
आणि जाड मीठ खडे मीठ घेतलेलं आहे, ते पण पाण्यात टाकून घ्यायचं. हळद घेतलेली आणि गोमूत्र घेतलेलं आहे. याच्याने फरशी साफ करायची. त्या फरशी पुसून घ्यायची चांगलं स्वच्छ याच्याने. ते मिठाचं त्याच्या पाण्याने असं फरशी पुसून घ्यायच्या. पॉझिटिव्हिटी राहते, निगेटिव्हिटी नाही राहत घरात. असं चांगलं वातावरण असतं या पाण्याने पुसल्याने. किडे मकोडे पण नाही होत. असं स्वच्छ अशा पाण्याने मी 2-3 दिवसांनी म्हणा रोज पुसलं तर चालतं. नाही रोज पुसणं जमलं तर मग शुक्रवारी किंवा मंगळवारी पुसायचं. मम्मी आज आहे दीपामावस्या. तर आपण सगळे असे दिवे वगैरे सगळे घासून पुसून ठेवलं. ते आता चौरंगावर आहे. आज कुंकू टाकून त्याच्यावर लाल मसाला टाकायचं. देवाचा कापून आता आपण सगळे दिव्याची पूजा करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण गणपतीची पूजा करतो. मी तर तांदूळ टाकते, गणपती ठेवून देते. सगळे जेवढे दिवे आहेत तेवढ्या सगळ्यांना तांदूळ टाकून अक्षता टाकून दिवे ठेवून द्यायचे त्याच्यावर. आज आपण दिव्याचं पूजन करणार आहोत, दीपपूजन. असे सगळे दिवे ठेवून देते. सगळे आपण स्वच्छ करून घेतलं ते दिवे. हे पण ठेवते चिमणी म्हणतात त्याला, तिथे आता पण वापरत नव्हते. अशा प्रकारे आपण सगळे दिवे मांडून दिले. आता गणपतीची पूजा करून घेऊ आपण पहिल्या सुरुवातीला. सगळ्यांना आधी वाहून देऊ. सगळ्या दिव्यांची पूजा करून घेऊ. ते अमावस्येनंतर उद्यापासून श्रावण चालू होत आहे, त्याच्यामुळे दीपपूजन करता. चातुर्मास चालू होता, श्रावण चालू झाला म्हणजे सगळे सण सगळे चालू सुरुवात होतात. आपण हळद कुंकू वाहून दिलं. आता फुलं वाहून देऊ. सगळ्यांना फुलं अशी पूजा म्हणून घेतली. आता फुटाण्याचं आणि गोड खोबऱ्याचं नैवेद्य ठेवलेलं आहे. आपण एक कणकेची दिव्याची पण पूजा करून. कोणाकडे कणकेचे दिवे करता, कोणाकडे नाही करत. कोणाची कशी वेगवेगळी पद्धत असते. तर आता आपण सगळे दिवे प्रज्वलित करू. सगळे दिवे पेटवून घेऊ. सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले. आता त्यांना कणकेच्या दिव्याने वळवून घ्यायचं. कणकेच्या दिव्याने ना आपल्या घरात मुलं असतील त्यांना पण वळवायचं. तर त्यांचं पण आरोग्य ते व्यवस्थित राहतं त्याच्याने. तर आपण अशी कणकेच्या दिव्याने मुलांची पूजा करायची. दिव्याने वळवून घेतलं. आता गोळ फुटाण्याचं नैवेद्य सगळ्यांना वळवून देऊ आपण. गोळ फुटाणे आषाढ महिना संपलेला आहे. श्रावण महिन्यात उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर आज आपण दीपपूजन त्याच्यासाठी करतो अमावस्याची. तर सगळ्यांच्या आयुष्यात भरभराटी होऊ दे. जसं दिवा आपण प्रज्वलित केला तसं आपल्या जीवनात पण प्रज्वलित होऊ दे. ताशी देवाकडे दिव्यांकडे प्रार्थना करूया आपण सगळ्यांसाठी, की सगळ्यांचं आरोग्य सुखमय राहू दे. पहिल्याच्या जमान्यात लाईटी नसायच्या म्हणून आपले कंदील असायचे काचेचे, ते लावून प्रकाश करायचे आपल्या घरात. तर अंधार असायचं, लाईट नसायची म्हणून ते सगळं असं अमावस्येच्या दिवशी सगळं घासून पुसून व्यवस्थित हे करायची, पूजा करायची त्याची.
तर म्हणून अशा प्रकाश राहायचा त्यांच्या जीवनात. प्रार्थना करूया आता आपण. शुभं करोति कल्याणं आरोग्ये धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दीपक ज्योती नमस्तुते. आता आपली दिव्याची प्रज्वलित झालेली पूजा पण झाली सगळी संपन्न. तर आता मुलाची पूजा करून घेते. मुलाचं आरोग्य ते व्यवस्थित राहतं, त्याच्यामुळे आपण आज अमावस्येच्या दिवशी हे दिवे उतरवून घेतात. आणि आज आपण पितरांची पण पूजा करतो. त्याला पण कणकेचा दिवा बनवलेला आहे. दक्षिण दिशेला आपण तो दिवा प्रज्वलित करू आपण आता बाहेर. तर ती पण आता पूजा करून घेऊ. तर हा ब्लॉग मी इथंच थांबवते. तर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.